नमस्कार मळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. सध्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लग्न होतात कारण आमच्या महाराष्ट्रात आणि आमच्या कोल्हापुरात लग्न ह्या पद्धतीने होतात बघा. ते काम कसं दणदणीत हो म्हणजे कसं पाहुण्यांचं स्वागत करण्यापासून ते जेवणापर्यंत हो ते कसं अक्षरा टाकायच्या रानवरीला आशीर्वाद द्यायचा मटणाचं मस्तपैकी जेवायचा आणि रस्सा वाढायचा तर जाताना ठेकर देऊनच जायचो. जे कसं खटक्या बोट जाग्यावर पलटे आणि आम्ही कोल्हापुरी हो म्हणजे हसूर तुम्हाला मध्ये भीमराव बोलते म्हणजे आमचे मित्र यांच्या मुलगीचं लग्न. नवरीचं नाव डॉक्टर ज्योती हो नवरदेवाचं नाव डॉक्टर स्वप्नील हो. काकी नवरी येणार म्हटल्यावर नवरदेव किती खुश आहे म्हणजे कसं आनंदानं सैरवैर झाल्या तो नवरी कधी येणार आहे नवरी आलीच की राव. तिला डॉक्टर करायची काय चेष्टा आहे का सांगायची म्हणजे वडिलांचं छत्र सगळ्यात मोठं असतं. वडील म्हणजे बाप हे सावली देणाऱ्या झाडसारखे असतात बघा आणि कोणतेही झाड आपल्या फळाकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही. तो फक्त फळाला कसं गोड बनवता येईल यासाठी जगत असतो आणि निस्वार्थ प्रेम म्हणजेच वडील. बापाच्या खूप लाडके असतात या मुली. थोडेच दिवस राहतात पण आयुष्यभराची आठवण देऊन जातात. जेव्हा आपल्या लोकांना सोडून जायची वेळ येते तेव्हा आपल्या मनात काय होतं ते या मुलींपेक्षा कोणाला कळणार. बाप बाहेरून कठोर असतो पण मुलीसाठी तो फक्त बाप आत नारळाच्या पाण्यासारखा पोकळा असतो. पोरीची पसंती आली तर बापाची काळजी धडधडतं. चिमणी घट्ट सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं. हसरं खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठवून घेऊ लागतात. या घरातील चिवचिवाट आता कायमचा थांबणार असतो म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून आंबूजा लिंबूजा करत कशी मोठी कधी झाली कळलंच नाही. बाप सांगतो तिला सोडून मला पाणी सुद्धा घेणार. दिवसातून एकदा तरी मायेने जवळ घ्यावं वाटतं. परक्याचं धन असलं तरी त्याला द्यायला मात्र नको वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जरा जास्त लाडकी असते. बीपीची गोळी घेतली का जास्त गोड खाऊ नका आता कोण ओरडणार हो. बाबा कुणाचे ऐकत नाहीत आणि पोरीला नकार देत नाहीत. ते कसं पोरगीच बाबा असतात हो. तिने रागाने बघितली तर ताटातला गुलाबजामुन घेत पण आहेत. एका अर्थाने पोरगी म्हणजे काळजी करणारी आई असते. पोटचा गोळा देणाऱ्यांची कहाणी फारच वेगळी असते हो. नवरीचे वडील आहेत बघा त्यांचा विचार कधी सपत नाही हो. काळजी करतच बसतात सगळे व्यवस्थित लागते काय मार्गी लागते काय तर काय अडचण नसते. आपण जी माणसं जपलेल्या असतात ती सगळं पुढे नेतच असतात हो.
ही नवरीचे अंकल आणि आंटी आहेत बघा. हे कसं चुलत कमी आणि दोस्त जादा. ही गोष्ट म्हणजे आपली पुतणी डॉक्टरीन झाली. ह्यो सगळ्यात आनंद सगळ्यात मोठा बघा अंकलचा. अंकल म्हणजे आमचं मित्र. मला प्रत्येक वेळी सांगायचं तर आमची पोरगी डॉक्टर झाली बघा. म्हणजे किती अभिमान होता बघा की. म्हणजे नातं कसं ठेवा लागते माणसाने माहित आहे का. चुलता पुतण्याचं असलं तर तोच नातं सगळ्यात मोठं असते हो. केलं हो त्यांनी. ही नवरीची आई आहे बघा. लेख चालली ग नवरी तिचे सोडून माहेर. दाटे कंठ माऊलीच्या पित्या लागी हुरहुर. भातुकली लपाछपी खेळी अंगणी तिच्या आठवणींनी येई बहिणींच्या डोळ्यात. सणासुदीला बहीण आणावया भाऊ जाई सखी तीही येवलाई. येता चाहूल लेखीची माय दारापाशी धावे. जशी पाहून वासरा गाय तोडी तिचे दावे. तुकडा ह्यो काळजाचा केल्या लोकांच्या हवाली. आता तोच मायबाबाने तेच तिचे वाल. लाडा नवसाची लेख आहे परक्याची धन. साऱ्या जगाची ही रीत सारी करी कन्यादान. सगळं गँग जमले हे नवरीचं भाव. जवळ 10 मिनिटं फोटो सेशन साठी साईडला उभारलेला तर नंबर आला नव्हता. आता नंबर आल्या आल्या तिने पुष्पगुच्छच दिला की नवऱ्याला नवरीला आणि म्हणाली ताई आणि दाजी कॉंग्रॅच्युलेशन. मुलगीची आजी आहे बघा आणि मामाने मामी. मुलीचं मामाचं नातंच वेगळं असते हो. मामीचं आणि भाचीचं तर काय बोलायचं काम नाही हो. पोरीची नटून झाल्या नवरीची बहीण कशी नटाल्या बघा की. कारण ह्यांचं फोटो सेशन जरा करायचं. नवरीची बहीण कशी नटाल्या बघा. हे कशी वाटाल्या बघा की. बाहुलीत उभारले का तिथेच एकदम वाटाल्या पोरगी होई. बाहुलीचे मम्मी पप्पा आहेत बघा वरती. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. शेअर आणि फॉलो नक्की करा. बाय बाय.